गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आज काय करूया, एक 1.5-2 तासाच्या ट्रिपवरती जाऊया. 1.5-2 तासाची ट्रिप म्हणजे ट्रॅव्हल 1.5-2 तासाचा. त्याच्यानंतर आपण एक फार्म हाऊस बुक केला आहे. फार्म हाऊसवरती दरवेळेस कसं होतं, आम्ही पिकनिकला जातो, ट्रिपला जातो, आम्ही फक्त फॅमिली जातो. चिकू बिचारा आमचा दरवेळेस ट्रिप आमची मिस करतो. यावेळेस आम्ही असं काय केलं आहे की पेट फ्रेंडली एक फार्म हाऊस बुक केला आहे कर्जतमध्ये, आणि त्याच्यावरती आपण चाललो आहे. आणि काय करूया, तिथं जाऊन एन्जॉय करूया, चिक्कूला घेऊन जाऊया. आणि त्या फार्म हाऊसचं नाव आहे प्राजक्त कुंज. प्राजक्त कुंज म्हणजे प्राजक्ता माळी ज्या मराठी हिरोईन आहेत, मराठी तारका, त्यांचा जो फार्म हाऊस आहे तो आहे कर्जतमध्ये. आपण काय करूया, फार्म हाऊसला जाऊया आणि मग फार्म हाऊसचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो, मधला ट्रॅव्हलचा थोडा व्हिडिओ दाखवतो, आणि मग फार्म हाऊसची पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगेन आणि आपण एन्जॉय करूया. चला मग भेटूया आपण फार्म हाऊसवरती. बघा, चिकू ड्रायव्हिंग सीटवरती बसून गाडी चालवतोय. जसं मी म्हटलं, आपण प्राजक्त कुंज फार्म हाऊस रिसॉर्ट तिथे चाललो आहे. तर मी जस्ट इथे पोचलो आहे. पाठीमागे माझा व्ह्यू बघा, जस्ट फार्म हाऊसच्या बाजूला. जबरदस्त, अमेझिंग. थोडं फक्त एवढाच इश्यू आहे की कडावच्या इथून आतमध्ये, म्हणजे तुम्ही कर्जतपासून याल तर कडावच्या आसपास, म्हणजे कडावच्या जस्ट थोडंसं पाठीमागे एक राईट टर्न आहे. त्या राईट टर्न मारल्यानंतर तुम्हाला हा रस्ता मिळतो आणि ह्या रस्त्यावरनं आपण इथे पोचतो. फक्त शेवटचे मला वाटतं 500 मीटर जो आहे तो रस्ता थोडासा घाणेरडा आहे, बाकी रस्ता एकदम ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण काय केलं आहे, प्राजक्त कुंजचा बघा हा एंट्रन्स आहे, इथे पोचलो आहे. मी तुम्हाला आता आतमधला व्हिडिओ दाखवतो एकदम परफेक्ट. जो रस्ता मी म्हटलं की 500-600 मीटरचा थोडासा खराब आहे, तो बघा तो असा रस्ता आहे. आणि सिंगल रोड आहे. नंतर डांबरी रोड संपल्यानंतर थोडासा 100 मीटरचा रस्ता जो आहे तो असा मातीचा रस्ता आहे. असं बाजूला हे असं, आणि इथे असा लोखंडी ब्रिज बनवला त्यांनी. आणि समोरच तुम्हाला दिसेल हे प्राजक्त कुंज असं नाव लिहिलं आहे बघा, ही त्याची एंट्री. इथे लिहिलं आहे ॲड्रेस, कोठाल खलाती पोस्ट गोळवाडी, कर्जत, महाराष्ट्र. गेटच्या आतमध्ये आल्या त्यांचे जे केअरटेकर आहेत, सर्वंट क्वार्टर्स त्यांनी बनवलं इथे. इथून आपल्याला ते लोक सर्व्हिस देतात. खूप छान बनवलं आहे. एंट्री तर चांगली दिसते मला.
दोन्ही साईडला मस्त ही झाडं लावलेत, त्याच्यामुळे छान दिसतं. आमचा चिक्कू पळत आला बघा. चल चिक्कू, चल तिकडे. पेट फ्रेंडली असल्यामुळे आमच्या चिक्कूला इथे मज्जा आहे. कारण काय आहे की ओपन असा एरिया भरपूर दिसतो आहे, त्यामुळे चिक्कू आमचा एन्जॉय करतो आहे. पार्किंग वगैरेचा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. माझी कार समोर तिथे पार्क केलं आहे. आमची अजून एक कार येईल, एक बाईक येईल, तर पार्किंगचा काही इश्यू नाही आहे. इथे पण पार्किंगसाठी जागा आहे आणि प्रॉपर्टी खूप छान आहे. इथे जास्वंदीची फुलं मस्त लागतात एकदम. छान वाटतं एकदम. इथे समोर स्विमिंग पूल आहे आणि तो तिथे विला आहे. प्रॉपर्टी मोठी आहे, भरपूर मोठी जागा आहे. प्रॉपर्टीच्या मध्ये विला छोटा आहे, म्हणजे 3 बेडरूम आहेत, मोठे स्पेशियस बेडरूम आहेत. आसपास एरिया भरपूर मोठा आहे, भरपूर मोठं लोकेशन ठेवलं त्यांनी. इथे झोपाळा बनवला आहे मस्त, आणि इथे स्विमिंग पूलच्या जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला मी. झाडे मस्त वाटते, सावली छान पडले झाडाची. आणि समोर डोंगर बघा. सकाळी सकाळी थंडी वाजणार आहे, रात्री पण थंडी वाजणार इथे मस्त. इथे समोर सेल्फी पॉईंट बनवला आहे, प्राजक्त कुंज. इथे एक शेड आहे, तुम्ही जर चहा नाश्ता करण्यासाठी जर बसायचं असेल तिथे बसू शकता. इथे बॅडमिंटन व्हॉलीबॉल खेळायचं असेल तर तिथे खेळू शकता. त्यांनी इथे सोय करून ठेवले, क्रिकेट वगैरे पण खेळू शकतो म्हणून. हां, हे स्विमिंग पूल छोटा आहे पण ठीक आहे, एन्जॉय करायला चांगला आहे. आमू म्हणते की मी स्विमिंग पूलमध्ये आता उतरायचं प्लॅन करते म्हणून. आता आपण जाऊया स्विमिंग पूलमध्ये, कपडे चेंज करून जाऊया आता. चांगलं दिसतं, निळं निळं छान पाणी आहे, साफ आहे, साफसुथरं आहे. दारू पिणाऱ्यांसाठी पण सोय करून ठेवलेली आहे, इथे बसून पिऊ शकतात. विलाच्या बॅक साईडला मस्त डोंगर दिसतोय, जबरदस्त. छान वाटत असेल. कधीतरी फिरायला यायला चांगलं आहे, पण कंटिन्यू होऊन राहू शकत नाही, कारण थोडं आउटसाईड आहे. कारण आसपास काहीच नाही आहे, फक्त हा एकटाच फार्म हाऊस आहे. आता काय करतो मी, तुम्हाला आतमधला विला दाखवतो, आतमध्ये रूम कसे असते दाखवतो सगळे. एंट्री आहे, फार्म हाऊसची एंट्री ही आहे. मेन डोर हा आहे. बाहेरच त्यांनी एक मस्त झोपाळा लावला आहे, सोफा लावला आहे, चेअर ठेवले आहेत. एंट्रीलाच मस्त खेळण्यासाठी ठेवलं आहे. डोर मस्त छान आहे एकदम. एंट्री केल्या केल्या बघा, गाणे वगैरे ऐकण्यासाठी पण त्यांनी सिस्टम बनवून ठेवला आहे. इथे सॉकर ठेवला आहे. हॉल एरिया मस्त मोठा आहे. त्याच्यानंतर एवढा मोठा टी व्ही. त्याच्यानंतर इथे पण सोफा ठेवलेत 2. इथे डायनिंग एरिया आहे, किचन एरिया आहे, मायक्रोवेव्ह, ट्रॉलीज, फ्रीज. इथे पण ट्रॉली, वॉटर फिल्टरची सोय आहे. आणि सांगितल्याप्रमाणे प्राजक्त कुंज म्हणजे प्राजक्ता माळी. हे बघा, त्यांचे छान असे स्केच फोटोज मस्त लावलेले आहेत प्राजक्ता माळींचे. इथे पण प्राजक्ता माळी आहेत, सेंटरला ज्या आहेत त्या. त्याच्यानंतर काही असे इथे बघा, हा एक बेडरूम आहे. एंट्री केल्या केल्या सगळ्यात मोठा बेडरूम आहे. किंग बेड आहे, कबोर्ड आहे. इथे मोठी खिडकी आहे. प्रत्येक रूममध्ये एक टी व्ही पण आहे. आणि टॉयलेट.
पण मोठे आहेत, तसे स्पेशियस आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक रूममध्ये तुम्हाला वायफायची पण सोय आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. इथे एक बेसिन बनवलं आहे. त्यांनी लिहिलं आहे फाइंड हिअर क्रिकेट, बॅट, बॉल, स्टम्प स्टँड, बॅडमिंटन रॅकेट, शटल, व्हॉलीबॉल. म्हणजे इथे तुम्ही खेळू शकता बऱ्याच गोष्टी. हा एक बेडरूम आहे छोटा, छान आहे. छोटा बेडरूम आहे पण छान आहे. इकडे पण एक वॉर्डरोब बनवला आहे. त्याच्यानंतर हा एक टॉयलेट आहे इथे. इथे टी व्ही आहे. आणि ह्या एंट्रीपासून बघा तुम्ही समोर व्ह्यू, डोंगराचा जो व्ह्यू आहे तो इथून आहे समोर मस्त. आम्ही ऑलरेडी चेक इन केलं आहे, त्याच्यामुळे आमचं सगळं सामान ऑलरेडी ठेवलं आहे आम्ही. मिरर मस्त बघा, मी दिसतो आहे मिररमध्ये. त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा मॅट्रेस जर हवा असेल तर मॅट्रेस पण ठेवलं आहे. हा एक बेडरूम आहे, त्याच्यात पण टी व्ही, बेड, इकडे वॉर्डरोब आहे, इकडे टॉयलेट आहे. आणि ह्याच्या खिडकीतून पण तुम्हाला सेम व्ह्यू दिसतोय डोंगराचा, जबरदस्त व्ह्यू. मी खिडकी ओपन करून नाही दाखवते, पण आहे समोर मस्त व्ह्यू आहेत. हा थोडा छोटा आहे. प्रत्येक जागी त्यांनी वायफायचं कनेक्शन दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला मस्त आहे वायफाय बघायला, काही बघायचं झालं तरी. हा एरिया छान बनवला आहे, मस्त एकदम. आपण काय करूया, कपडे चेंज करूया आणि आता स्विमिंग पूलमध्ये जाऊया मस्त एन्जॉय. चिकू बघा स्वागत करतोय आणि हे लोक गाडीतनं उतरत नाही चिकूमुळे. चिकू तिकडे तिकडे चिक्की त्या साईडला जा. चिकू तिकडे इकडे इकडे अरे बाबा, अरे काय नाही. यम्मी फूड. आपण आईस्क्रीम पाण्याच्या बॉटल एसी लावायची गरज नाही लागणार. काय ग चला. Hey guys. नाईट व्ह्यू. Night view of our क्या विला हमारा विला का नाइट व्यू गाइस. चलो पुढे चला. ओके लेट्स गो. नाईट व्ह्यू आहे बघा. साईडला लाईट्स नाही आहेत पण ठीक आहे, छान दिसतंय. चिकू इकडे. चिकूला नाईट वॉक पण चालू आहे. चल चिकी चल, गुड बॉय. स्टॉप स्टॉप स्टॉप, तुला नाही पडायचं त्यांच्याबरोबर. चल चल, आपण चालत जायचं आहे. छान वाटतंय. आत्ता 24 डिग्री टेम्परेचर आहे. आत्ता थोडी आपल्याकडे थंडी कमी पडल्यामुळे डिसेंबर स्टार्ट होईल तेव्हा मे बी मला वाटतं इथे थंडी वाढेल. पण आत्ता 24 डिग्री आहे. रात्री 19 डिग्री वगैरे जाईल टेम्परेचर. पण 24 डिग्रीच्या हिशोबाने बघायला गेलं तर जास्त थंड वाटतंय, कारण की बाजूला सगळं डोंगर आहे, ओपन स्पेस आहे, थंडगार हवा सुटले. आपण असं ओपनमध्ये जास्त वेळ बसू शकत नाही, एवढी थंडी आहे. छान वाटतंय. आम्ही काय केलं आहे, विलाच्या समोरच आमच्या 3 गाड्या पार्क केल्यात, 2 कार आणि बाईक. इथे पार्किंग आहे पण तिथे समोर केलेलं बेटर वाटलं म्हणून आम्ही तिथे केलं. दिवसाचा व्ह्यू छान होताच, पण आता नाईटचा जो लाईटवाला व्ह्यू आहे ना
जबरदस्त दिसतोय, अमेझिंग वाटतोय. इकडे छान छान झाडं बघा. अंधारामध्ये आता हा विला जो आहे प्राजक्त कुंज मस्त दिसतोय एकदम. मस्ट विजिट आहे, कारण काय शांत आहे एकदम, आउटसाईड एरिया आहे आणि फूड क्वालिटी खरंच चांगली आहे. दुपारचं जेवण त्यांनी मस्त दिलं होतं. आत्ता इव्हिनिंगला आम्हाला त्यांनी टी कॉफी, त्यानंतर मस्त गरम गरम भजी दिली होती, बटाट्याची भजी, कांदा भजी, त्यानंतर सँडविच बनवले होते. मला असं वाटलं की कोणतरी असं प्रोफेशनल एकदम प्रॉपर शेफ ठेवला असेल, पण मी त्या केअरटेकरशी जेव्हा गप्पा मारत होतो तर त्यांनी सांगितलं की सर माझ्या वाईफनी बनवलं. म्हटलं वा, म्हणजे अगदी प्रोफेशनलची गरज नाही आहे, लोक असं पण छान जेवण बनवतात. नाईटमध्ये विला बाबा केवढा मस्त दिसतोय. लायटिंग्स आणि या साईडच्या लायटिंग्स एकदम जबरदस्त. आणि स्पेसिफिकली सांगायचं तर स्विमिंग पूल बघा किती सुंदर दिसतंय. मी सकाळी स्विमिंग करताना ॲक्च्युली ना त्या बाजूला लागलेल्या लाईट बघत होतो, पण त्या दिवसा बंद होत्या, म्हणून मी विचार केला होता की संध्याकाळी बघायला मस्त दिसतील. इथे फोटो सेशन चालू आहे आणि नव्या इथे आले फिरायला, मॉडेलिंग करायला. मज्जा चालू आहे सगळ्यांची बघा. इट इज अमेझिंग टू सिट नियर पूल, कारण इथे एवढं मस्त वाटतं आहे. चिक्कू पण बघा कसा मस्त आरामशीर बसला आहे. लाईट्स, ब्लू ब्लू वॉटर, जबरदस्त वाटतं आहे. थंड वारा आणि पूलच्या बाजूच्या ज्या चेअर्स आहेत मी तिथे बसलो आहे. चिक्कू पण शांतपणे इथे बसला आहे. ॲक्च्युली ही ट्रिप प्लॅन आम्ही चिक्कूसाठीच केली, कारण चिक्कू बिचारा कधीच आमचा कुठे जात नाही म्हणून. चिक्कूला आम्ही कुठल्या ट्रिपला घेऊन जात नाही, कारण त्याला ठेवण्याचा प्रॉब्लेम होतो. सगळीकडे पेट फ्रेंडली मिळतं नाही मिळतं, म्हणून चिक्कूसाठी आम्ही स्पेशली प्लॅन केला. आणि चिक्कूने आज सकाळपासून खूप एन्जॉय केलं आहे. सकाळपासून तो पूर्ण या विलाच्या आसपास जेवढा गार्डन एरिया तिथे नुसता फिरतोय 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 बस. थकला आहे तो फायनली. आता रात्री मस्त गाढ झोपणार आहे तो, कारण वातावरण थंड आहे, त्यामुळे त्याला झोप पण चांगली लागेल. जबरदस्त वाटतं आहे. त्याच्या पाठीमागे पूर्ण डोंगर आहे. आत्ता अंधारात दिसणार नाही आहे, पण ॲक्च्युली मस्त वातावरण इथे. आता वरती चंद्र पण दिसतोय बघा. आता कुठे गेला हा बघा, मस्त चंद्र. फ्रेंड्स, आता आपल्याला जाण्याची वेळ आली. आपलं आता चेकआउट टायमिंग आहे 11 वाजता, 10:30 वाजलेत. त्यामुळे आता आम्ही बॅग्स वगैरे भरून गाडीमध्ये टाकल्या सगळ्या. काही गोष्टी सांगण्यासारख्या, पेट्स अलाउड आहेत इथे. आमच्या चिकूला आम्ही घेऊन आलो होतो, चिकूने एन्जॉय केला. त्यांनी जेवण पण बनवून दिलं चिकूसाठी. आम्ही राईस त्याच्यासाठी आणला होता घरून, कारण तो दुसरा राईस खात नाही म्हणून. तर त्याच्यासाठी स्पेशली त्याचा राईस घेऊन आलो होतो. त्यांनी चिकन आणून दिलं आम्हाला आणि चिकन राईस चिकूने खाल्ला. त्या पेट्ससाठी पण ते लोक सोय करतात. आपल्या जेवणासाठी पण जेवणाची टेस्ट खूप चांगली होती. आत्ता सकाळी आम्ही मिसळपाव आणि वडापाव खाल्ला. ते पण अगदी घरगुती खातो तसंच टेस्ट होती, म्हणजे हॉटेलमध्ये खातो तसं नाही आहे. त्याच्यामुळे खूप छान होतं. बाकी राहण्यासाठी रूम्स वगैरे खूप छान आहेत, टॉयलेट्स मोठे आहेत, सगळंच चांगलं आहे, एकदम मस्त आहे. Thanks for watching our videos. Please like, share and subscribe to our channel. Bye. ह्याच्यावर zoom करा. आम्हाला बोलायला मजा येते.